जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील, संघर्ष योद्धा, मराठा योद्धा, मराठ्यांचं काळीज मनोज जरांगे पाटील 8 ऑगस्ट रोजी येत आहेत सांगली या ठिकाणी. आणि सांगली किती चांगली आहे दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्या ठिकाणी कृष्णेचा आणि वारणेचा संगम होतो त्याच ठिकाणी मराठवाड्यातल्या मराठ्यांचा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचा संगम आपल्याला दाखवायचा आहे. कारण सांगली ओळखल्या जाते अजून अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जिल्हा, गदी माडगुळकर यांचा जिल्हा ओळखला जातो. आणि आता ओळखला जाईल मराठ्यांचा संगम. जसा कृष्णेचा आणि वारणाचा संगम होतो तसा मराठ्यांचा संगम आपल्याला दाखवायचा आहे. लाखोंच्या संख्येने लेकरा बाळांसह, माता भगिनींसह, वयोवृद्धांसह, 18 पगड जातीच्या समाज बांधवांसह आणि सगळे सोयऱ्यांसह आपण यायचं आहे. तुम्हाला जरी आरक्षण असलं तरी मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी आपल्याला यायचं आहे, जातीसाठी यायचं आहे. जय शिवराय. नमस्कार, मी पल्लवी. तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल. गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. काय करतात आरक्षण काय करतात? ठीक आहे, लहान मुलं आहेत, छोटं वय
कुठं बसायचं हे 2024 ला मराठ्यांनी ठरवायचं. माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय. माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही. मायबापावर तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो, माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा, तू समाजाचं काम करू नको, मग इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो. मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतोय. माझा समाज संकटात सापडला. ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं. मी इमानदारीनं काम करतो. मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही, हे सगळ्यात मोठं यांचं दुखणं आहे. मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं. यांचं म्हणणं आहे, हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा. मायबापावर तुम्हाला परवाच. त्यामुळे मी विकायला शहाण्या तालमीतला नाही. तू काय माझ्या नादी लागू नको बाबा, माझी विनंती आहे. मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा मानतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय आहे ते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला, मग लय अवघड. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही. बोललोच नाही तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, यांना मराठे म्हणते, यांच्या नादाला लागलं ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला. 96 कुळी कशाला म्हणते? आम्हाला नुसत्या 96 कुळीच्या भाषा शिकू नका. क्षेत्रीय मराठ्यांचा धर्म आहे. जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षत्रिय मराठे 96 कुळी म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, त्याला 96 कुळी म्हणलं जातं. तू कोणता रे 96 कुळी आरक्षणाला विरोध करणारा? काय मर्दानी दे तुला त्याच्यात? बरं तुम्ही 96 कुळी आहेत, तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या 96 कुळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता माऊलींवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या, मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या मायला तिथे दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या आहेत, त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीये. रक्ताच्या थारोळ्यात किंकळणाऱ्या आमच्या अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता माऊल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते.
लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा, तिथं असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाली नाही. त्या लेकरांचा जीव काय म्हणत असेल? ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागला. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे, जातीच्या लेकरा मोठे झाले पाहिजे. हे आम्ही आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे. तुम्ही इथून पुढे तरी समाजाच्या बाजूने बोलावं. आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो, जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही. यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला पण मोठं तुम्ही मानता कशामुळे? ज्या पक्षाला आपण मोठं केलं, 4ही सांगतो आम्ही, तुम्ही 4चे 6 झाले वाटतं. संख्या घटत असते, पक्षाची वाढत हो. एकाचे 2, कोण कोणाला, कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतो, कोणाचेच कोणाला मिळाले. त्यांच्यात त्याचा पचका झालाय. पुढून काय आवाज येतो नाही, मराठ्याची पुट्टी अशी. त्यामुळे या मुंबईत जायचंच नको म्हणतो. ते म्हणतात मुंबईत चला. व्यवहारानंतर ठरलं तर अवघडच होतो. आहे डोक्यात माया बी, पण येते का धोरणाला बघू. आपलं कसं काम आहे, संयमी म्हणून आंदोलन टिकलं. आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली, कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची. तुमची शान कधीच जाऊ देणार नाही म्हणून संयमाने चाललंय आपलं. नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोर्ड मासत नाही. जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका म्हणलं असतं का नाही. आपण संयमी, आपलं कसं आहे, आपला दम्माने असताना एकदा मागं लागलं ना, मग तुमच्या बारशीच्या आमदाराला माहिती मी काय करत असतो. आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी. 18 फुटी मुख्य डांबरी रस्ता, पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन, MSCBची सर्व्हिस लाईट, संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये. मोजकेच प्लॉट शिल्लक, आजच बुकिंग करा. संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड, तळ्याकडे जाण्याचा मार्ग, आटपाडी. सन्मान्य पोपट शेठ चव्हाण, सन्मान्य राजेश शेठ चव्हाण, सन्मान्य मनोज पंच मरगळे. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी, निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी.
जत आउटलेट, जत सांगली रोड, जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे.